अकलूजचा कौल फक्त मोहिते पाटील. सगळं काय वनवे आहे, कारण अकलूजची जनता ही शून्य आहे. अकलूज जनता काही येडी नाही. ही बाकीची बाहेरगावची लोक येते ती आपल्याला येड्या काढायचा प्रयत्न करते ती की अकलूजचा विकास केला नाही. अकलूजचा विकास केला नसता तर अकलूजमध्ये बाहेरची लोक आलीच नसती. अकलूजच्या अधिकारी, शिक्षणासाठी लोक किंवा वैद्यकीयासाठी बाहेरची लोक अकलूजमध्ये आली नसती. बाहेरची लोक अकलूजमध्ये आली तर इथं लोक ती राहतात. जर इथं राहतात कशासाठी? ज्या ठिकाणी आपल्याला जर चांगल्या सुखसुविधा मिळत असतील तर त्या ठिकाणी माणूस राहतो. त्यामुळं अकलूजच्या लोकांना मोहिते पाटील ही आपलं कुटुंब समजतात आणि कुटुंबाचे एक सदस्य समजतात. त्यामुळं ही सगळी मोहिते पाटलावर प्रेम करणारी लोक आहेत ती, असंच मला या ठिकाणी मला वाटतं. व्यवसाय क्षेत्रात बरेच वर्ष काम करताय तुम्ही, एक व्यावसायिक आहात. काय व्यावसायिकांना कसल्या प्रकारची दहशत आहे लोकांकडून, काय तुम्हाला कधी जाणवले असं? नाही, मी जवळजवळ 25 वर्ष व्यवसाय करतो. संपूर्ण मोहिते पाटील परिवाराकडून कुणालाही कसल्याही प्रकारची दहशत नाही. कधी कोणाला सांगितलं जात नाही की बुवा ह्याला काम देऊ नका, ह्याला काम द्या किंवा ह्याला कास करा, असं कुठल्याही प्रकारचं नसतं आहे. जी ती आपल्या स्किलवरती कसं आहे की उद्योग करणं, व्यवसाय करणं ही प्रत्येकाची स्वतःची स्किल लागतं, त्याची गुणवत्ता असते आणि त्यानुसार ते काम पुढं केलं जातं आणि त्यानुसार आपल्या कामात आपण काम करतो आणि त्या प्रगती साधली जाते. नगराध्यक्षपदाला राष्ट्रवादीकडे जे नगराध्यक्षपद आहे त्यांच्यावर शिक्षणावर टीका करताना दिसत आहेत भाजपवाले, त्याकडे कसं पाहता आपण? अहो, आता ह्याबद्दल कसं बोलायचं की तुम्ही जर एखाद्या, आता का कसं आहे की SC कॅटेगरी जी महिला असते, आता मी SC कॅटेगरीत मोडतो. आमच्या ह्याच्यामध्ये परिस्थिती नाजूक असते, जास्त शिक्षण घेता येत नाही पण नॉलेज जास्त असतं. आता मला सांगा, आतापर्यंत जी कोणी उभा राहिला असेल, प्रत्येक जनतेनं फक्त एकच गोष्टी करावी की बाकीच्या उभा राहिल्याने जी आता आरक्षणानं उभा राहिलेत त्यांनी बाबासाहेबाची किंवा जी महापुरुष आहेत आपले, ह्यांच्या किती वेळा जयंतीला आले, किती वेळा त्यांच्या जयंती साजऱ्या केल्या, किती वेळा ते जयंती साजरे नाही करू द्या चालेल, पण त्यांचे विचार किती वेळा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले. शिवाय त्यांनी आतापर्यंत जी त्यांच्या समाजात, मी कुठलाही समाज म्हणत नाही, SC समाज हा सगळा एकच आहे, सगळे शेड्यूल कास्ट आहे ती सगळं एकच. प्रत्येकाने त्याने आपल्या समाजातल्या किती लोकांना नोकऱ्या लावल्या. अकलूजमध्ये जर तुमची पोस्ट एवढ्या मोठ्या असतील तर त्या पोस्टचा अकलूजकरांना तुम्ही उपयोग करून काय दिला? काय उपयोग करून दिला तुम्ही? काय लोकांचं हे केलं किंवा त्यांच्या समाजामध्ये जर तुम्ही तो लोकांचं काय हे केलं हे बी बघितलं पाहिजे. हो, निवडणुकीपुरते ते आलेत काय इथं? फक्त निवडणुकीपुरते. प्रत्येकजण कसं झालं आहे, निवडणुकीपुरतं आलं आहे, प्रत्येकजण आपापला मुद्दा मांडतंय, शिक्षणाचा मुद्दा मांडते. शिक्षण म्हणजे कसं आहे की मी तुम्हाला मग सांगितलं की शिक्षणाचं कसं होतं की परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाच्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे होत जात असते. क्रॉस वोटिंगचा एक मुद्दा पुढे येताना दिसतो आहे. जसं निवडणूक आपल्या मतदान प्रक्रिया जवळ येते तसं क्रॉस वोटिंग प्रभागात म्हणजे आपलं तुपलं बघून त्यांना एक शिका द्या, ह्यांना आम्हाला एक शिका द्या, असा प्रकार सध्या प्रभागात वाढताना दिसत आहे सर्व प्रभागात. तर त्याचा अनुभव तुम्हाला काय किंवा त्याबद्दल आपलं काय मत आहे? काय लोकांनी काय केलं, काय लोकांनी चेंडगुंडी करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही म्हणताय ती माझ्या कानावर आले की एक कोण बाहेर तिकडे जी घरची उभा राहिली ती त्यांना एक मत द्या, आम्हाला एक मत द्या. मी सर्वांना एक नम्र विनंती करतो की आपण सर्वजण मोहिते पाटलांशी एकनिष्ठ असणारी माणसं आहोत. आणि दुसरी गोष्ट की नातेसंबंध जे आहेत ती इलेक्शन झाल्यानंतर जे आहेत, कारण आपल्याला गावाचा विकास पाहिजे. गावाचा विकास हा महत्त्वाचा विषय आहे आणि नातेसंबंध जी आयुष्यभरासाठी राहणारी गोष्ट आहे, परंतु गावाचा विकासासाठी मोहिते पाटील आपल्या 100% गरजेचे आहेत. आणि आपलं जी मतदान होणार आहे ती फक्त तुतारी वाजवणारा माणूस, आडगळे ताई जे आपल्या नगराध्यक्षासाठी उभं राहिले आहेत त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, त्यानंतर मनीषा तिकोडे त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आणि त्यानंतर विलास काका क्षीरसागर यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस
आम्हीच सर्व ठरवलेलं आहे की पॅनल टू पॅनल आम्ही सर्वजण मतदान करणार आहे. कोण काय बघा, प्रत्येकजण आहे, राजकारण आहे, कोण बी काय बी अफवा उठवतं आहे, काय बी उठवतं आहे. आम्ही कोणीही अफवाला बळी पडणारी माणसं नाही. आम्ही मोहिते पाटलाची एकनिष्ठ असणारी माणसं आहे आणि आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करून प्रचंड बहुमताने आम्ही या ठिकाणी मोहिते पाटलांना विजय करणार आहे. कारण ही जी मत आहे, ही मत विजयसिंह मोहिते पाटील ह्यांना मत होणार आहे अकलूजमधलं. पण आता बरं का, या निवडणुका होऊन जातील, या निकाल काय तो लागायला लागेल. पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ट्रेंड चालवला जातोय. समाजात तेढ पसरवला जातोय, ताणतणाव निर्माण केला जातोय. मग याकडे आपण कसं पाहताय? माझं सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी, आपण सर्वांनी एक कुटुंब आहात आणि आपण आपलं कुटुंब कसं सांभाळायचं हे आपण ठरवायचं. कारण कसं आहे की बाहेरची लोक येतील आणि आपल्याला काय बी सांगतील, आपण त्यांचं न ऐकता आपल्या कुटुंबातील आपण सगळं एकत्र आहोत आणि आपल्याला मोहिते पाटलाशिवाय आणि मोहिते पाटील कुटुंबाशिवाय जे आपल्याला वेळोवेळी कुठलीही अडचण आली, कसल्याही प्रकारची अडचण आली तर आपल्याला ती वेळोवेळी त्या ठिकाणी मदतीला सगळे पडते ती जाते ती. आणि जातीचं बघा, दुसऱ्या लोकांचं काय आहे की जातीमध्ये भांडणं लावायची, राजकारण त्यांचं पोळी बाजून घ्यायची. कोण आहेत ते लोक? आता जे अपोजिट आहे ती सगळी, जी सर्वजण ती त्याच्यामधलीच आहे ती. भाजप वगैरे हे सगळे त्याच गोष्टीचं हे करतं, प्रचार करतं की दोन जातीमध्ये भांडणं लावा आणि आपलं हे करा. आपल्याला काय आव्हान करावं? लोकांना एकच आव्हान आहे, कोणाचंही काय ऐकायचं नाही. आपला विकास कोण करणार आहे आणि आपला विकास कोण करतं आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आणि आपण आपल्या गावाशी, आपल्या जमिनीशी, आपल्या नात्याशी एकनिष्ठ राहायचं. या ठिकाणी मी सर्वांना एक आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपले खासदार माननीय दर्शील भाईसाहेब यांनी त्यांच्या खासदार फंडातून विहारासाठी या ठिकाणी फंड टाकलेला आहे. माननीय आमदार साहेब रणजितदादा यांच्यासुद्धा खासदार फंडातून त्या ठिकाणी आपल्या बुद्ध विहारासाठी स्पेशली फंड टाकला आहे. आणि आपले सर्वांचे आवडते बाबा शिवबाबा, सर्वांचे आपल्या गावाचे सर्वांचे आवडते शिवबाबा. कारण शिवबाबा एक व्यक्तिमत्व असं आहे की सगळ्यांना ते सांभाळून येणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांचंसुद्धा ह्या तिघाजणाचं वारंवार आपल्या बुद्धवर लक्ष असतं आणि तिथं वारंवार मिटिंगा घेऊन, भाईसाहेबांचं शिवबाबांचं वारंवार मिटिंगा घेऊन लोकांचं तिथं विचारपूस कसं असते आणि पुढं जी कागदपत्र वगैरे जी गोष्टी आहेत त्या विहाराबद्दलच्या ती पुढं पोस्ट करून त्या ठिकाणी कसं त्यांचं एक ध्येय आहे की आपलं बुद्ध विहार ही बाहेरगावची लोक अकलूजमध्ये बघायला पाहिजे, बाहेरगावची लोक अकलूजमध्ये बघायला पाहिजे. अशा प्रकारे सुसज्ज बुद्धविहार बांधणारच आणि ते आम्ही सर्वजण मिळून त्यांच्या सोबत राहून हे करून घेणारच. मी आज सर्व जनतेला एक हे करतो की सुसज्ज आणि मोठ्या प्रमाणात मोठं असं बुद्धविहार आपल्या अकलूजमध्ये लवकरच साकार होईल आणि ते तुम्हाला दिसणारच आहे. त्या टायमाला तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असतालच.